हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे. आता माझ्या हातामध्ये आहे आयुर्वेदिक मोगऱ्याचा पाला. तर बाहेर आहे ना माझ्याकडे हे मोगऱ्याचे भरपूर असे झाडं आहेत. ज्या बाजूला आंब्याचे झाडं आहे ना त्या बाजूला काल यांना दिवसभर सुद्धा अशी कणकण होतीच आणि ते मला सांगायचेच का आज आहे ना माझी जरा तब्येत बरी नाही वाटत आहे, थोडंसं डोकं दुखतं, थोडंसं अंग गरम वाटतं आणि रात्रभर पण त्यांना आहे ना ताप होता. मग मी आज काय केलं का इथे पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं. बाहेर हे मोगऱ्याचे भरपूर वेल आहे, मोगऱ्याचे ते पानं तोडून आणले आणि आता पाण्यामध्ये ते पानं शिजायला ठेवते. छान असं त्याचा आहे ना अर्क उतरून द्यायचा आहे पाण्यामध्ये. तर मस्त झाकण वगैरे ठेवून आणि पाणी उकळायला ठेवलं आहे. तोपर्यंत त्यांना आहे ना मीठ पाण्याच्या गुळण्या करायला देते. तर केटलला गरम पाणी करायला ठेवलं होतं. कोमट पाणी केलं आणि जाड मीठ टाकलं, ग्लासामध्ये मीठ टाकून घेतलं आणि कोमट पाणी टाकलं आणि त्यांना म्हटलं मस्तपैकी तुम्ही ना आता तोपर्यंत मीठ पाण्याच्या गुळण्या करा. कसं असं थोडीफार कणकण वगैरे आले ना का असं मीठ पाण्याची गुळणी करायची. तर त्यांना ना इतकं फ्रेश वाटलं. मीठ पाण्याच्या गुळण्या केल्या आणि जो आयुर्वेदिक मोगरा आहे ना त्या पाण्यात आंघोळसुद्धा केली ना तर त्यांना खूप छान वाटलं. नाहीच हा आयुर्वेदिक पाला तुम्हाला भेटला ना मोगऱ्याचा, नाहीतर निरगुडीचा पाला घेतला ना तरी चालेल. तर मग मी त्यांना ना आता इथे आंघोळीला पाणी दिलं आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर आहे ना त्यांना इतकं फ्रेश वाटलं. त्यांची आंघोळ झाल्यानंतर ते मला म्हणे का शारदा मला आहे ना आंघोळ वगैरे केल्यानंतर आहे ना खरंच बरं वाटलं. तर कधीतरी ना असे घरगुती उपायसुद्धा करून बघायचे. खरं तर ताप आला ना तर आंघोळ करायची नसते, पण मीच त्यांना म्हटलं का तुम्हाला आहे ना मी पाला उकळून देते पाण्यामध्ये आणि त्याच्याने तुम्ही आंघोळ करा म्हणजे तुम्हाला आहे ना एकदम फ्रेश वाटेल. आता दुपारचे 12 वाजले आणि मी इथं बसले. तर हे धुतलेले कपडे आणि ते छान असे वाळले तर त्यांच्याच घड्या घालायच्या आहे. आणि आजचं आमच्या इकडचं वातावरण आहे ना खूप फ्रेश आहे. इकडे मागे तुम्ही बघाल तर बेडच्या खिडकीला मस्त असं गोकर्णीच्या वेलाने पकडलंय आणि खूप छान असा वेल झालाय. तर खरंच खूप मस्त वाटतं. आणि बाहेरचं वातावरण बघा कसं ऊन पडलंय, दिसतंय का तुम्हाला? हे बघा ऊन पडलंय. आणि तुम्हाला मी हा गोकर्णी वेल दाखवते. खिडकीने कसा पकडेले बघा. तर खूप मस्त वाटू राहिलंय. बाहेरचं एवढं छान आणि फ्रेश वातावरण आहे ना तर खरंच खूप मस्त वाटतंय. हे बघा लाईट वगैरे चालू नाही आहे, पण खिडक्या मोठ्या असल्यामुळे ना भरपूर असा घरामध्ये उजेड येतो. आता इथे बघा इथे ट्यूबलाईट पण ती बंद आहे आणि उजेड बघा किती छान येतोय. असं वाटतं ना का लाईट वगैरे चालू आहे का काय, पण अजिबात लाईट वगैरे चालू नाही आहे. तर चला आता मस्त कपड्यांच्या घड्या घालते. सगळ्यात आधी गिरणी लावून देते. हे बघा 12 वाजले. गिरणी लावून देते. मला गव्हाचं दळण दळायचं आहे, पीठ संपलं आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या कामांना सुरुवात करते. गिरणी चालू केले, गव्हाचं दळण दळायला लावलंय आणि ही बघा माठ भाजी आहे. तर आम्हाला ही माठ भाजी वानोळा आलेला आहे बघा. ताजी ताजी शेतामधली माठ भाजी. पावसाळा म्हटल्यानंतर खूप आता रानभाज्या मिळतात आणि खूप छान छान रानभाज्या भेटतात. त्याच्यामुळे ना शक्यतो आता पावसाळ्यामध्ये अशा पालाभाज्या रानभाज्याच खायच्या, खरंच छान लागतात. तर आता ना मी एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवते. अशीच ठेवली तर ती लगेच सुकून जाईल. आज संध्याकाळी मस्त अशी मी भाजी बनवणार आहे आणि पिशवीमध्ये ठेवली तर ती 2-3 दिवससुद्धा व्यवस्थित राहू शकते ताजी ताजीच. त्याच्यामुळे ना अशी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून आणि फ्रीजला गव्हाचं दळण लावलंय गिरणीमध्ये दळायला आणि तुम्हाला गिरणीचा थोडाफार आवाज येत असेल. तर आता इथे मी ना साहेबांचा कप्पा आवरायला घेते. म्हणजे त्यांचं जे कपाट आहे ना ते पूर्ण म्हटलं चला व्यवस्थित आवरून तरी घेऊया. वरच्या 2 बॉक्समध्ये बेडशीट ठेवलेले आहेत, ते यांच्याच कप्प्यामध्ये असतात आणि इथे ना यांचे ड्रेस असे मी अटकवून ठेवते आणि खालीसुद्धा त्यांचेच ड्रेस वगैरे. आणि ह्या बास्केटमध्ये सर्व टॉवेल असतात, खाली जे फायली वगैरे आहेत ना ते आहे. तर चला म्हटलं सर्व हे बाहेर काढून घेते आणि व्यवस्थित स्वच्छ आवरून घेते, पुसून वगैरे घेते कपाट. वरचा कप्पा एकदम व्यवस्थित स्वच्छ पुसून आणि ठेवलं आहे रात्रीच. हा बघा साहेबांचा कोट आमच्या लग्नामध्ये घातलेला. कलर खूप छान आहे आणि कापडसुद्धा खूप मस्त असं आहे.
लग्नाच्या वेळेस घातला, त्याच्यानंतर आजपर्यंत 20 वर्षात कधीच घातला नाही, एकच दिवस घातला फक्त. आता यांचे ड्रेस सर्व कपाटामधून खाली काढून घेतले. कपाटाचा सर्व कप्पा व्यवस्थित स्वच्छ पुसून घेते. ज्या वेळेस आपण कपडे व्यवस्थित कपाटामध्ये आवरतो ना, त्यावेळेस पूर्ण कपाट रिकामं करायचं नाही. एक एकच कप्पा रिकामा करायचा आणि आवरायचं. सर्व कपडे खाली काढून ठेवलं तर ते बघूनच अक्षरशः चक्कर यायचं काम होतं, कारण खूप तो पसारा दिसतो. त्यामुळं कधीही कपाट आवरताना एक एकच कप्पा रिकामा करायचा आणि तोच व्यवस्थित आवरायचा. एका बाजूला ड्रेस ठेवते, एका बाजूला टी शर्ट ठेवते आणि एका बाजूला सर्व बरमोडे ठेवते. म्हणजे असे वेगवेगळे ठेवते, सर्व एकत्र ठेवत नाही. खाली मी असा टॉवेल अंथरून घेतला आहे आणि थोडीफार का होईना दरवाजा बंद असला तरी कपाटामध्ये धूळ जाते आणि तिथे धूळ गेली का मग शर्टच्या बाह्यांना ती धूळ लागते आणि ते शर्टच्या बाह्या आहे ना खराब होतात. त्याच्यामुळे मी असा टॉवेल टाकला आहे, म्हणजे इस्त्री केलेल्या ड्रेसला घड्या वगैरे पडत नाही. तर मी आता यांचे ड्रेस कशा पद्धतीने अटकवून ठेवते ते तुम्हाला दाखवते. तर आता सगळ्यात आधी ना हा काढूनच घेते. आणि तर हे बघा, अशी पॅन्ट अटकवली, पॅन्टला एक चिमटा अटकवलाय. तर बघा, मधल्या बाजूने पॅन्ट अटकवले, प्रत्येक शर्टवरची पॅन्ट मधून अटकवली, त्याला एक असा चिमटा लावलाय आणि वरतून शर्ट असा अटकवलाय. शर्टच्या अशा पद्धतीने बटणं लावायचे का सगळ्यात वरचं एक 2 नंबरचं मधलं एक सोडून लावायचं आणि त्याच्या खालचं एक सोडून लावायचं. म्हणजे काय होतं का शर्ट गोळा वगैरे होती नाही. तर अशाच पद्धतीने यांचे ड्रेस मी कपाटामध्ये अटकवून ठेवते. तर बघा किती छान. आणि प्रत्येक पॅन्टवरचा प्रत्येक शर्ट म्हणजे पूर्ण एक ड्रेस एकत्र ठेवला का इथे तिथे शोधायची गरज पडत नाही. नाहीतर मग काय होतंय का इकडची पॅन्ट त्या शर्टमध्ये, तिकडचा शर्ट ह्या पॅन्टमध्ये, असं होतं. आणि मग सकाळच्या वेळेस कशी प्रत्येकाला अशी कामाची धावपळ असते, घाई गडबड असते, मग वेळच्या वेळी वस्तू सापडलेल्या नेहमी कधीही चांगल्या असतात. प्रत्येक शर्टवरची पॅन्ट त्याच शर्टमध्ये ठेवली का मग शोधायला लागत नाही. आणि प्रत्येक पॅन्टला चिमटा लावायचा. चिमटा लावल्यानंतर आहे ना, तुम्ही इकडच्या तिकडे कितीही सरकावा पण अजिबात पॅन्ट पडणार नाही, काही नाही. तर माझी ना हीच पद्धत आहे यांचे ड्रेस ठेवायचे. बघा आता इथे मी चिमटा लावलाय, ती पॅन्ट तुम्ही कितीही खेचायचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा ती निसटणार नाही किंवा पडणार नाही. आणि मग शर्ट घेतला का बरोबर आतमध्ये त्याचीच पॅन्ट राहते, म्हणजे ते पण शोधायची गरज पडत नाही. नाहीतर मग पॅन्ट कुठे तर शर्ट कुठे ताताय नाही. ते सर्व ड्रेस त्यांचे व्यवस्थित अटकून दिलेले आहे. आता सॉक्स यांचे म्हणा किंवा माझे दिदी आधीचे का असं ना, मी सॉक्स कशा पद्धतीने ठेवते बघा. दोन्ही सॉक्स असे व्यवस्थित घ्यायचे, त्यांची घडी घालायची, व्यवस्थित असा रोल करून घडी घालायची. आणि मग जे आपले पैशांना आपण रबर लावतो ना ते रबर लावायचे, म्हणजे सॉक्सचा जोड पूर्ण एकत्र व्यवस्थित आपल्याला सापडतो. नाही तर कधी कधी काय होतं, इकडचा सॉक्स तिकडे, तिकडचा एक सॉक्स इकडे, असं होऊन जातं. तर माझीच सवय माझ्या दिदीला सुद्धा आहे. आता दिदी तिकडे आहे ना, पण तिचे सुद्धा ड्रेस वगैरे एकदम व्यवस्थित ठेवलेले असतात. सॉक्स अशीच ठेवते. तिच्या मैत्रिणी तिला विचारतात का अगं तुझं कपाट किती छान आवरलेलं असतंय, किती व्यवस्थित, आमचं तर कसंही असतं. तर ती सांगते का मला आहे ना माझ्या मम्मीने शिकवलं आहे का ती कसं आवरते, माझ्या मम्मीपासून मला सवय आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थितपैकी सॉक्स वगैरे ठेवते. एक बास्केट सॉक्ससाठी केले, एक बास्केट रुमालांसाठी केले. रुमालसुद्धा वेगळं ठेवते आणि सॉक्ससुद्धा वेगळं ठेवते. म्हणजे दररोज यांना ड्रेस कोणता घालायचा, रुमाल, सॉक्स हे सर्व काही मीच काढून देते. आणि ते कामं त्यांच्या करण्यात आहे ना मला खूप आनंद मिळतो. त्याच्यामुळे ना हे पहिल्यापासून ती सवय पडली आणि ते कामं करण्यात आहे ना मला खूप आनंद मिळतो. त्याच्यामुळे ना ड्रेस वगैरे हे सर्व काही मीच त्यांना काढून देणार आणि तेव्हाच ते ड्रेस घालणार. ते ड्रेस घालतात. तर आता छान असा तो कप्पा आवरून झाला आहे आणि आता सगळ्यात खालचा कप्पा आहे ना तो आवरायला घेते. तर हा एक कम्प्युटर ठेवून दिलेला आहे, जास्तीचा आहे तर. आणि व्यवस्थित तो सर्व काही कप्पा व्यवस्थित पुसून घेतला. सगळ्यात खालचा फायलींचा कप्पा आहे. तर आता ते जेवण करायला आले तर ते मला म्हणे फायली वगैरे तू काहीच त्यांना हात लावू नको, कसं उलट्या पालट्या इकडच्या तिकडं होतील. तर त्या व्यवस्थित मी ठेवलेल्या आहेत, त्या तशाच असू देतं. मग म्हटलं ठीक आहे. आणि ह्या बॉक्समध्ये ना सर्व त्यांच्या बनेली म्हणा किंवा बरमोडे वगैरे ते ठेवले आहे. आणि दुसरी बास्केट आहे त्याच्यामध्ये सर्व टॉवेल. तर अशा पद्धतीने यांचे ड्रेस मी अटकवलेले आहे. बघा आता इथे ना तुम्हाला एक शर्ट दाखवते का त्या शर्टमध्ये पॅन्ट आहे, त्या पॅन्टला चिमटा लावला आहे आणि खालच्या साईडनं मी तुम्हाला आहे ना आता ती पॅन्ट खेचून दाखवते, पण अजिबात पडणार नाही कारण व्यवस्थित असे चिमटे लावले ना. तर असेच पद्धतीने मी त्यांचे ड्रेस ठेवते. आणि तुम्हाला कशी ही माझी आयडिया आवडली तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि हीच आयडिया तुम्हाला फॉलो करता आली तर तुम्हीसुद्धा करा.
बघितलं का यांचं कपाट मी कशा पद्धतीने आवरलं आणि यांचे ड्रेस मी कसे ठेवते, तर बघा अशाच पद्धतीने ड्रेस ठेवायचे. खूप छान मस्त, काही कपड्यांची खराबी वगैरे होत नाही किंवा घड्या वगैरे सुद्धा पडती नाही. तर अशाच पद्धतीने मी यांचे ड्रेस या पूर्ण कपाटामध्ये ठेवते. ऊन पडलंय तर बाहेर 1-2 गुलाबाच्या झाडांची कटिंग करायची होती, कारण आहे ना ते खूपच मोठे झाले होते आणि त्यांना आहे ना कळ्या आले होते, फुलं आले होते. मग त्याच्यामुळे ना मी ठेवले होते, पण आता फुलं कळ्या येऊन गेले आणि मग म्हटलं चला आता आहे ना ते झाडांची कटिंग तरी करून घेऊया. त्याच्यातलेच 1-2 गुलाबाचे कटिंग आहे ना, रिकामी कुंडी आहे तिच्यामध्ये लावून घेते. ते लावता लावता खालचे एका गुलाबाच्या झाडाचे काटेच माझ्या साडीला अटकले, तर ते काढत होते. गोकर्णीच्या वेलाला खूप शेंगा आल्या होत्या. तर असं म्हणतात का गोकर्णीच्या वेलाला शेंगा आल्या तर फुलं येती नाही, तर मग त्या शेंगा आहे ना आता मी काढून घेते. आणि इतका मस्त वेल झाला आहे ना का मधल्या बाजूनी ती खिडकी ना खूप छान हिरवीगार दिसते. तुम्हाला मगाशीच मी दाखवलं किती छान खिडकी दिसायची. आणि भरपूर शेंगा आल्या होत्या, तर सर्व शेंगा मी आहे ना काढून घेतल्या. गार्डनमध्ये फुलाचं झाड आहे, तर ते सुद्धा जरा कटिंग केली आणि म्हटलं त्या कटिंग आहे ना 2-3 एका कुंडीमध्ये लावून देऊया. कारण आधी पण माझं आहे ना छान असं ते फुलाचं झाड होतं. बघा फुल किती छान आहे. तर त्यावेळेस आहे ना मी गार्डनमधून कट केलं होतं, पण कटिंग लावली होती, तर ती कटिंग खूप छान झाली. आणि आता चला तुम्हाला मी ते फुलसुद्धा दाखवते. बघा बघा किती छान फुलं आहे, एकदम बारीक बारीक फुलं आहे. आणि 12ही महिने ह्या झाडाला फुलं राहतात. किती मस्त असे लाल कलरचे आहेत फुलं. आता इथे ना बाहेरचं जरा धुवून घेते. आधी पाणी मारून घेतलं, त्याच्यावरती निरमा पावडर टाकली आणि ब्रशने ना स्वच्छ असं घासून घेते. ब्रशने घासल्यानंतर आहे ना सर्व काही माती म्हणा किंवा जी घाण वगैरे असते ना ती सगळीच निघून जाते. तर छान ब्रशने निघतात. आधी ना मी खराट्याने चोळून घ्यायचे, पण खराट्याने एवढं काही छान निघत नाही. तसं ह्या ब्रशने ना खूप छान फरची निघते. 2-3 दिवसापूर्वी कुंड्या धुतल्या, तर कुंड्यांमध्ये जे काही पाणी गेलं होतं ना ते पाण्याचं सर्व काही असं खाली पाझरून आल्यानंतर आहे ना मग ती माती वगैरे फरचीवरती पडली होती, तर ते खूपच खराब दिसायचं. मग म्हटलं चला आज धुवून घेऊया. आता नाशिकला कधी गेले का मग कुंड्यांखाली ठेवायला आहे ना डिश आणील, कारण तशा डिश आहे ना आमच्या इथे मोठ्या मिळती नाही, अशा छोट्या छोट्या प्लेटी तशा मिळतात. तर कुंड्या मोठ्या आहेत त्याच्यामुळे त्यांना डिशसुद्धा मोठ्याच लागतील. तर आता ना सर्व काही घासून घेतलं आणि खूप छान असं फरची निघली आहे. तर आता धुवून घेते, बोर चालू केली आहे. आणि बाहेरचं वातावरण पण खूप मस्त आहे, तर मग म्हटलं धुतल्यानंतर आहे ना लगेच फरची वाळूनसुद्धा जाईल. आपण आपलं घर जितकं स्वच्छ ठेवतो ना तसंच आपल्या घराचा आजूबाजूचा परिसर म्हणा, आपलं अंगण वगैरे स्वच्छ ठेवलं ना का खरंच खूप छान वाटतं. तर बाहेरचं धुता धुता लगेच तुळशी वृंदावनसुद्धा स्वच्छ धुवून काढलं. तुळशी वृंदावन पण मी आहे ना असं 8-4 दिवसांनी लगेच धुवूनच घेते. इथून इकडंच फरची धुवून घेतली, कारण तिकडे काम चालू आहे आणि त्याच्यामुळं मग तिकडची काही धुतली नाही. पण इथून इकडे ना खूप माती झाली होती. परवा इकडचं धुतलं आणि तो पाईप मी इथंच ठेवला, तर त्या पाईपाच्या डिझाईननुसार सगळी माती माती झाली होती. तर बघा धुतल्यानंतर किती छान आणि फ्रेश वाटतं. कालपासून म्हटलं धुवल पण थोड्या वेळात धुवील, ह्या वेळेत धुवील असं करता करता ते राहूनच गेलं. तर बघा धुतल्यानंतर खूप मस्त आता वायफर नाही सर्व पाणी काढून देते, म्हणजे पटकन फरची वाळून जाईल. थोडंसं बाहेरचं वातावरणसुद्धा छान आहे. आत्ताच तुम्ही बघितलं बाहेरचं मस्तपैकी थोडासाच भाग धुवायचा होता, तेवढा धुवून वगैरे घेतला. आणि आज दिवसभर आहे ना थोडीसुद्धा बसलेली नाही, काही नाही तर काही काम चालूच होतं. तर आत्ता जरा वेळ बसले आणि बसले तर मी काय लावलं आहे, तारक मेहता लावला आहे. मला आवडतं आहे तारक मेहता बघायला, त्याच्यामुळे मी कधीच काय बसले तर कोणता पिक्चर नाही बघणार किंवा एखादी सिरियल नाही बघणार, फक्त तारक मेहता बघणार. तर मला खरंच खूप आवडतं ना आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडतं. आधी कॉलेजवरून आला, जेवण वगैरे केलं आणि आता तो जरा वेळ झोपला आहे.
तर मग म्हटलं चला आता थोडंसं तारक मेहता बघूया. आणि आता संध्याकाळचे 4:30 वाजत आले. फ्रेश वगैरे होते, मस्तपैकी चहा ठेवते, चहा घेते, भांडे लावते आणि तिथून पुढे स्वयंपाकाला सुरुवात करते. तर आता तारक मेहता तर चालूच ठेवलेला आहे. तर चला आता मी ह्या व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.